सगळे गुन्हे कबूल केले म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? अगं एक खुर्ची असायची. खुर्ची खुर्चीचं काय एवढं? खुर्ची असते की अशीच. बरोबर आहे, खुर्च्या कुठे बी असतात तसं काय, तिथे बी की खुर्च्या. अगं साधी सुधी खुर्ची नाही, लोखंडाची खुर्ची होती. आणि तिला तिला चारी बाजूने इलेक्ट्रिक वायर जोडायची. कशाला? जो गुन्हा कबूल करायचे नाही ना त्याला त्या खुर्चीत बसवायची. तसाच त्या गुन्हेगाराला साहेबांनी त्या खुर्चीत बसवला आणि दिले शॉक. मग पुढं काय झालं? काय झालं? अगं सगळ्या मुंग्याच मुंग्या. पण मला नाही वाटत मॅडमांना 3rd डिग्री देतील. हे मयुरी, मॅडमचं जर मनात आलं ना तर ह्याच्यापेक्षा डेंजर 3rd डिग्री देऊ शकतात. मम्मी ऐक की, मला काय वाटतं कबूल करून टाकतो का गुन्हा? अहो मम्मी, त्या एक जाऊबाईंच्या मनात काहीतरी आलं का नाही 3rd डिग्री वगैरे, अवघड होईल मग आपलं. तुम्हाला पण या वयात झेपणार आहे का आता? कसं लवकर कबूल करून टाक. खूप लगेच का तू काय 3rd डिग्री बिग्री देत नसतात. टेन्शन नको घेऊ तू. आपल्याला घाबरवून समजा आपल्याकडनं कबूल करायचं ना म्हणून असं भीती दाखवायला ती. शांत. अहो पण मम्मी, आपल्या विरोधात पुरावे आहेत त्यांच्याकडे, त्याचं काय करायचं? कुठं माझी अक्कल बी ढोर चरायला गेली होती काय माहिती. तुमच्या बरोबर यायलाच नव्हतं पाहिजे त्या दिवशी इथं पोलीस स्टेशन मध्ये. कुठे जाधव साहेब? बोलो त्यांना. मम्मी साहेब एवढ्या का भडकल्यात? आणि आज तुम्ही इकडे कसे? हे शिंदे, उगाच तुला ठावा नाही असं दाखवू न कसं? तुला चांगलंच ठाव आहे का मी का आली इथं ती? कुठे जाधव साहेब? सर मीटिंगला गेलेत मुंबईला. तुम्ही माझ्याशी बोलू शकता काय असेल ते? आत्ताच्या आत्ता सत्याचं नाव त्या फाईलवरून काढून टाक. हो काय म्हणता मम्मी साहेब तुम्ही? अहो ते शक्य नाही आता. काय? अहो लय गंभीर गुन्हे दाखल झालेत सत्यदादाच्या विरोधात. अहो सगळे जबाब पुरावे त्यांच्या विरोधातच आहेत. जाधव साहेबांनी सुद्धा फाईल कोर्टात पाठवायला सांगितली. ये शिंदे, जेवढे पाहिजे तेवढे पैसे, गाडी, बंगला, जी काय पाहिजे ती मी देते तुला, पण सत्याचं नाव त्या फाईलवरून काढून टाक. आणि तुला जमत असेल ना तर मला सांग, मी फाडून टाकते ती. साक्षीदारांची तरी नावं सांग. अहो ते शक्य नाही हो. अहो हे सरांना कळलं तर वाट लागेल माझी. अहो त्यांनी सांगितले म्हणून तरी फाईल तयार केली आम्ही. अहो त्यांनी आधीच ऑर्डर दिली आहे, कुठल्याही साक्षीदाराचं नाव फोडायचं नाही, थेट कोर्टात हजर करायचं त्यांना. ये शिंदे, तुझ्या साहेबाच्या ऑर्डरी मला सांगायच्या नाहीत. माझ्या पैशावर जगलाय साजवर, तू ही ध्यानात ठेव. तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय मम्मी साहेब, आपण जरा समजून घ्या ना तुम्ही. अहो असं केलं तर माझी नोकरी जाईल, कुटुंब माझ्या रस्त्यावर येईल. आणि जर माझं सत्य जेलमध्ये गेलं ना तर तुझी फॅमिली जितकी राहणार नाही, ध्यानात ठेव. कुठे ती फाईल? दे माझ्याकडे. तुला जमत नसेल ना तर मी करते काय करायचं ते. अहो माझ्याकडे नाहीये ती फाईल आता. शिंद्या, ती फाईल कुठे आहे सांग. तुला तुझ्या फॅमिलीची शपथ आहे सांगते. कुठे आहे फाईल? ते तिकडं रेकॉर्ड रूम मध्ये. मम्मी, त्या दिवशी तर रेकॉर्ड रूम मध्ये यायलाच नव्हतं पाहिजे बघा तुमच्या बरोबर मी. त्या दिवशी कागद फाडायला सोबत आली आणि आता इथं जेलमध्ये पण सोबत आहे तुमच्या. ये सपने, स्वतः बी घाबरते, मला बी घाबरायला लागलीस तू. खोबलं केस कसं काय आपण जेलात फिलात जात नसतो. अगं आतापर्यंत गोष्टी मंत्रालयात पोहोचल्या असतील. मंत्रालयात अहो मम्मी, इथं घरनं पण सोडवायला कोणी आलं नाही, मंत्रालयाच्या काय गोष्टी करते.
सत्य भाऊजीने तरी यायला पाहिजे होतं का नाही, ते पण आले नाहीत. शेवटी जयदीप आलाय बघा माझा. जयदीपच माझं शेवटी काही झालं की. माझ्या लेकरा कोकरा वागरा माझ्या काळजीने लगेच आलास होय तू. सपने बघ सत्या मंत्री साहेबांना घेऊन आलाय सोबत. या मंत्री साहेब. सत्या मंत्री साहेब कुठे आहेत? मम्मी जयदा कुठं आहे? तू मला सोडवायला येशील या आशीनं मी वाट बघत होती तुझी, आणि तुझ्या इथं विचारतोस होय. कुणाकडून अपेक्षा ठेवायची देवा मी. सत्या तुला तुझ्या मम्मीला असं जेलत बघायला आवडेल का? जयदीप भाऊजी, आधी जे घडलं त्याच्यावरून मी तुमच्या कुणावर अजिबात राग नाही काढत. माझं फक्त सत्यावर राग आहे. त्या घराशी माझं नातं तुटलेलं असलं तरी तुमच्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात अजूनही आदर आहे. पण कायद्याच्या दृष्टीनं जे चुकीचं आहे त्याची मी गय करणार नाही. केबिन मध्ये श्वेता, जयदा ठीक आहेस ना तू? तुला काही झालं नाही ना? लागलं नाही ना कुठं? अरे काय वेडे पण नाही हो. मी तुला सांगत होतो ना जरा धीर धर म्हणून. मग रागाच्या भरात कशाला एवढा तमाशा केलास? अरे रागाच्या भरात तुला काय झालं असतं तर? राग अजिबात चांगला नसतो जयद्या. या रागापायीने आयुष्यात लई गोष्टी गमावल्यात मी. अंगावर पेट्रोल ओतून घेतलेस तू? केवढा स्वस्त झाला जीव तुझ्यासाठी? अरे एकदा सपना वहिनीचा विचार करायचा होतास, मम्मी पप्पांचा विचार करायचा होतास, ते तर माझा तर विचार करायचा होतास. ज्या हातानं तुला पहिलं पाऊल टाकायला शिकवलं, ज्या हातानं तुला प्रेमानं घास फिरवला, ज्या हातानं मायेनं तुझ्या डोक्यावरनं हात फिरवला, तोच हात तुझ्यावर उचलल्यानंतर किती त्रास झाला असेल मला. शब्दात नाही सांगू शकत मी तुला. चैद्या आज तुला काय झालं असतं ना तर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो मी. अख्खा सातारा मला सत्य दादा म्हणतो, पण मला भारी फक्त तवाच वाटतं ना जेव्हा तू मला दादा म्हणून हाक मारतोस.